नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आता आज आहे आषाढी एकादशी. तर त्यानिमित्त म्हटलं आपण साबुदाणा आणि भगर नेहमीच खातो. तर त्याला पर्यायी मी बनवले आहे आज साबुदाणा आणि भगरचे मस्त उपवासाचे अप्पे. हे अप्पे एवढे सुंदर झालेत की बस म्हणजे म्हणजे आणि सॉफ्ट झाले की खूप सुंदरच. ज्याला उपवास नसेल ना त्यांनी पण आज म्हणजे अप्पे पूर्ण फिनिश करून टाकले. माझ्या मुलांना तर एवढे आवडले की खूपच. तर या अप्प्याची आज रेसिपी बघूया. तर त्यासाठी मी 1 वाटी भगर घेतलेलं आहे. तर काही भागात याला वरई पण म्हणतात. तर बघू शकता ही वरई छान मस्त साफ करून घ्यायची आहे. तर बघू शकता 1 नंबर असं भगर आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. तर भगर आणि साबुदाणा दोन्ही पण आता आपल्याला एका कढईमध्ये कमी गॅसवर छान मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर आता हे दोन्ही पण आपल्याला छान थोडेसे कडक येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. जर तुम्हाला भाजायचं नसेल तर तुम्ही असेच पण साबुदाणा आणि भगर मिक्सरवरून फिरवून घेऊ शकता. पण कसं भाजलं तर याच्यातला कच्चेपणा जो असतो तो निघून जातो आणि भगर पण छान म्हणजे भगर आणि साबुदाणा पण छान शिजतो. तर बघू शकता आता आपलं हे छान मी मंद आचेवर अंदाजे 10 मिनटं मी परतून घेतलेलं आहे साबुदाणा आणि भगर. तर आता हे गरम आहे. तर आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की गरम गरम आपण मिक्सरवरून नाही काढू शकत. तर त्याच्यामुळे आता आपल्याला एका प्लेटमध्ये हे थंड करून ठेवायचं आहे. तर बघू शकता आता हे अंदाजे 10 ते 15 मिनटं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हे मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे. तर आता बघू शकता आणि मोठं भांडं घेण्याचं कारण हेच की आपल्याला हे फिरवून घेतल्यानंतर बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दही पण ॲड करायचं आहे. तर आता हे बघू शकता मस्त बारीक असं साबुदाणा आणि भगरचं हे लावून घेतलेलं आहे, मी मिक्सरवरून फिरवून घेतलेलं आहे. तर बघू शकता छान मस्त जाळीदार असा रव्यासारखा झालेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये मी अर्धी वाटी छान ताजं दही घातलेलं आहे. दही म्हणजे याच्यासाठी की उपवासाला दही पण चालतो आणि थोडासा आंबटपणातपणी म्हणजे येतो. आणि त्याच्यानंतर तेवढंच मी पाणी घातलेलं आहे. पाणी अजून आपल्याला लागेल, कारण की एवढ्याशा पाण्याने होणार नाही. तर अजून आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे. जसं जसं म्हणजे मिक्सर फिरवताना लागतो पाणी, तसं तसं याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं. म्हणजे अप्प्याची जशी कन्सिस्टन्सी असते तर तेवढी आपल्याला पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. तर आता बघू शकता मी हे फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे मी याचं अप्प्याचं. तर भगर आणि साबुदाणा पण छान एकजीव झालेला आहे मस्त असा. आणि आता आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर आता मी हे सगळं सारण याच्यामध्ये काढून घेणार आहे आणि ते काही पूर्ण चम्मचनी निघत नाही, तर हातातनी पण सगळं काढून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता तुम्हाला वाटत असेल तर पाणी म्हणजे ॲड करू शकते याच्यात आणि छान याला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तर याच्यानंतर मी बारीक शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे अर्धी वाटी आणि त्याच्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या. जर जास्त वाटत असेल तर तुम्ही 1 मिरची घालू शकता आणि जर तिखट वाटत असेल तर तुम्ही जास्त मिरची ॲड करू शकता. आणि त्याच्यानंतर आम्ही घालणार आहे याच्यामध्ये सेंधा नमक, कारण की आपण हे उपवासासाठी करत आहोत त्याच्यामुळे सेंधा नमक पाहिजेच. साधं मीठ वापरू नाही शकत आपण. तर त्याच्यानंतर जिरा घालून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर तो घाला. साखर घालून घ्यायची आहे, कारण की आपण दही घातलेलं आहे. तर छान आंबट गोड होण्यासाठी अप्पे आपल्याला साखर घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एका साईडनी. तर बघू शकता मी हे एका साईडनी छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता हे म्हणजे मस्त मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे 10 ते 15 मिनटासाठी मस्त झाकून ठेवून द्यायचं आहे. तर त्यानंतर मी अप्प्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेत आहे. तर मी शेंगदाणे भिजत घातलेले होते. तर आता हे आपल्याला याच्यामध्ये मी 1 मिरची घालून घेतलेली आहे. अद्रकचा तुकडा नाही घालू शकत आपण, कारण की उपवासाला चालत नाही. आणि अर्धी वाटी दही घातलेलं आहे छान. साखर घातलेली आहे 1 ते 1.5 चम्मच आणि त्याच्यानंतर सेंधा नमक. आपल्याला हे सगळं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरवरून. तर बघू शकता आपली चटणी मस्त रेडी आहे. आणि आता आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे चटणी. आणि हे काढून घेतल्यानंतर आता आपल्याला पूर्ण जर तुम्हाला वाटत असेल की जास्त घट्ट आहे तर थोडंसं पाणी टाकून
याच्यामध्ये म्हणजे छान पातळ अशी चटणी करू शकता तुम्ही. आता आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये मी एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आणि जिरा घातला आहे. मोहरी या उपवासाला चालत नाही, तर 2-3 सुक्या मिरच्या घातलेल्या आहे. छान तडतडल्या की मी चटणीमध्ये आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे. तर आता तडका देणार आहे मी. तर तडका देऊन झालेला आहे आपला. त्याच्यानंतर आता जे बॅटर आपण ठेवलेलं होतं बाजूला 10 ते 15 मिनटासाठी, ते आता काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये थोडासा सोडा घालायचा आहे खाण्याचा, कारण की सोडा घातला की म्हणजे अप्प्यांना थोडासा स्पंज येत असतो आणि छान हलके बनत असतात. तर मला थोडंसं पाणी कमी वाटलं तर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं एक साईडने फेटून घ्यायचं आहे. अंदाजे 5-1 मिनटं मस्त छान फेटून घ्यायचं आहे. तर अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल घालून झालं की ब्रशच्या साहाय्याने मस्त हे तेल पसरवून घ्यायचं आहे सगळ्या अप्पे पात्रामध्ये, म्हणजे चिकटत नाही मग अप्पे. आणि आपल्याला असं एक एक करून छान अप्पे सगळे टाकून घ्यायचे अप्पे पात्रामध्ये. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, कारण की मधातले जे 3 अप्पे असतात ते अगोदर जळत असतात. त्याच्यामुळे एकदम कमी गॅसवरच अप्पे छान आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. तर आता सगळं घालून अप्पे घालून झाले आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं तेल वरून घालून घ्यायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची अंदाजे 10 मिनटासाठी एकदम कमी गॅसवर. तर बघू शकता मी कमी गॅसवर आणि असे अलगद अप्पे निघत आहे. एवढे सुंदर आणि सॉफ्ट झालेले आहे मस्त आणि क्रंची पण झालेले आहे आणि कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपल्याला थोडंसं वरून तेल सोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपले अप्पे असे मस्त असे टम्म फुगलेले तयार आहेत. तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण की मी ज्या नवीन नवीन रेसिपी टाकत जाईन त्या तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर नक्कीच ट्राय करून बघा. आणि पचायला आणि खायला तर एवढे हलके असतात आणि मुलांचे पण फेवरेट असं, कारण की व्हाईट पांढरे असतात हे. तर असं नाही की उपवासवाल्यांनीच खाल्लं पाहिजे, ज्यांना उपवास नाही ते पण खाऊ शकतात. खूप सुंदर लागतात हे अप्पे. नक्की करून बघा. मस्त क्रंची असे झालेले आणि सॉफ्ट असे अप्पे तयार झालेले आहे. उपवासाला भगर आणि साबुदाण्याच्या म्हणजे व्यतिरिक्त त्याला उपाय म्हणून एक अप्पे पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि त्याच्यासोबत आंबट गोड अशी शेंगदाण्याची चटणी, एक नंबर असे अप्रतिम असे लागतात मस्त अप्पे. तर आता आपले सगळे अप्पे आपण भाजून घेतलेले आहे आणि तयार आहे आपले मस्त असे अप्पे आणि शेंगदाणा आणि दह्याची चटणी. तर बघू शकता मस्त असे आपले अप्पे छान फुगलेले आहे आणि जाळीदार असे झालेले मस्त सॉफ्ट असे अप्पे झालेले आहे. तर मी म्हणजे उपवासाला नेहमीच करत असते ना, आमच्या घरी मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात हे अप्पे. तर बघू शकता चटणी पण आपली मस्त छान अशी आंबट गोड चटणी तयार आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. सबस्क्राईब करा. बाय बाय.